माझे नाव योगेश आहे. माझे स्वप्न खूप मोठे मोठे होते आणि खिशात फक्त 500 रुपये होते. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. ही 4 वर्षापूर्वीची कहाणी आहे. मी खूप साधा मुलगा होतो, पण माझं मन खूप मोठे होते. एका ॲक्सिडेंटमध्ये माझे आई वडील दोन्ही गेले. वडिलांनी जास्त कर्ज करून ठेवल्यामुळे शेती, घर सगळं काही विकले गेले आणि मी एकटा पडलो. कोणीही नातेवाईक मला मदत करायला आली नाही. माझ्या खिशात फक्त 500 रुपये होते, पण माझी स्वप्न खूप मोठे होते. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या आशेने शहरात आलो. खूप ठिकाणी काम मागितले, पण अनुभव नसल्यामुळे मला कुठेही काम भेटले नाही. 4-5 दिवस सलग काम शोधले, पण कुठेही काम भेटले नाही. खिशात जेवढे पैसे होते तेवढे सगळे संपले. शेवटी थकून रात्री मी बसस्टँडवर बसलो. मला खूप भूक लागली होती आणि मनातून खूप तुटलं होतं. तेव्हाच समोर एक 45 ते 50 वर्षांची एक काकू आली. तिने माझी हालत बघितली. मी दिसायला तर टिपटॉप आणि चांगल्या घरातला वाटत होतो. त्यामुळे तिने मला विचारले, बाळा, कुठे जाणार आहेस? तेव्हा मी त्या काकूला म्हणालो, कुठे नाही काकू, मी या शहरात नवीन आहे. कामासाठी गावावरून या शहरात आलो आहे. काम शोधत आहे. तेव्हा ती काकू विचारली, कुठे राहत आहेस? तेव्हा मी म्हणालो, काकू, सध्या तरी माझं या शहरात कुठेही घर नाही, ना कोणी नातेवाईक. मी गेले 4 दिवस हा बसस्टँडवरती झोपून दिवस काढत आहे. काकूंचे मन पिघळले. ती मला म्हणाली, बाळा, चल माझ्या घरी. माझ्या घराच्या वरती एक छोटीशी रूम आहे. तिथे तू भाड्याने राहू शकतोस. तुला जॉब लागल्यावर भाड्याचे पैसे दे. सध्या तू चल माझ्या घरी. हे ऐकून मला अंधारात उजेड झाला असे वाटले. देवाने रस्ता दाखवला. मी लगेच काकूला ठीक आहे असं म्हणून उठून उभा राहिलो आणि काकूच्या मागे मागे काकूच्या घरी आलो. त्यांनी मला त्यांच्या घराच्या वरची रूम दाखवली. ती रूम छोटीशी होती, पण कोणत्याही सामानाची नव्हती. दिवसात मला काम भेटले, तसे तुमच्या घरी सारखे येणं जाणं करत होतो. काकू मला बाहेरचं काम सांगत होती ते मी करत होतो. काकूंच्या घरी येणं जाणं करून त्यांच्या घरातलाच हिस्सा झालो होतो. काकूंची एक मुलगी होती, रवीना. ती कॉलेजमध्ये शिकत होती. रवीना सुरुवातीला तर माझी जास्त होती, पण हळूहळू तिला माझा स्वभाव आणि माझे राहणीमान आवडू लागले. मी सकाळी 9 वाजता कामाला जात होतो आणि संध्याकाळी घरी येऊन काकूला थोडीफार मदत करत होतो. कधी लाईट बिल भरत होतो, तर कधी घरातले सामान आणत होतो, तर कधी रवीनाला तिच्या अभ्यासात मदत करत होतो. एके दिवशी काकू जिन्यावरून खाली उतरताना त्यांचा पाय घसरून खाली पडली. तिच्या डोक्याला मार लागला. मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. रात्रभर तिच्याजवळ बसलो. तिला फक्त एक मुलगीच होती. मुलगा नसल्याने मीच सगळं काही पाहिले. काकूंच्या हॉस्पिटलची बिलेही मीच माझ्या पगारातून भरला. रवीना रडत होती. मी तिला धीर देत होतो. काही दिवसातच काकू ठीक झाल्या. जेव्हा ती घरी आली तेव्हा म्हणाली, योगाला मुलगा नाही, पण तू माझ्या मुलासारखाच माझी काळजी घेतलास. तू जर नसतास तर मी जिवंतच राहिले नसते. मी काकूंकडे पाहून विचित्र स्माईल केली, कारण माझ्या मनात काही गुपित होते. ते गुपित जे मी आजपर्यंत काकूला सांगितले नाही. मी सध्या ज्या घरात राहत होतो त्याच घरात माझी आई नोकर म्हणून काम करत होती. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई या घरात काम करत होती. तेव्हा या काकू खूप श्रीमंत होत्या. एके दिवशी त्यांचा सोन्याचा हार चोरीला गेला. घरात माझ्या आईशिवाय दुसरे कोणीही नव्हते, म्हणून त्यांना माझ्या आईवर शक आला. काही जाणून न घेता माझ्या आईवर चोरीचा आरोप लावून तिला घरातून हाकलून दिले. माझ्या आईने त्यांच्याकडे हात जोडून माफी मागितली, तरीही तिला माझ्या आईची दया आली नाही. शेवटी माझ्या आईने या स्थानावर जीव सोडला. नशिबाने पुन्हा मला त्याच घरात आणले होते, पण मी बदला घेतला नाही तर माफ केले, कारण मला माझ्या वाईट वेळेत हे घर साथ दिले होते. त्याच बाईला मी वाचवले, ज्या बाईंनी लहानपणी माझं सगळं काही माझ्याकडून हिरावून घेतले होते. असेच काही दिवस निघून गेले. मी अजून काकूंची जवळ झालो. एके दिवशी घरात कोणी नसताना मी काकूला मदत करत असताना काकूला म्हणालो,
काकू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. काकू म्हणाले, सांग ना बाळा. मी म्हणालो, काकू, मी त्याच बाईचा मुलगा आहे ज्या नोकराणीला तुम्ही सोन्याचा हार चोरण्याचा आरोप घालून हाकलून दिले आणि तिने तुमच्या दारात जीव सोडला होता. हे ऐकून तिच्या हातातलं भांडं पडले आणि ती माझ्यासमोर माफी मागू लागली. योगेश, मला माफ कर. अरे, माझं चुकलं. तो हार कपाटाच्या खाली पडला होता. मला खूप पश्चाताप झाला. मी असं करायला नाही पाहिजे होतं. असं म्हणून ती माझ्या पायावर लोळू लागली. मी काकूंच्या खांद्याला धरून काकूला उठवले आणि काकूला म्हणालो, काकू, मी जर तुम्हाला माफ केलो नसतो तर तुम्हाला मी वाचवले नसते आणि आज इथं नसतो. त्या दिवसानंतर मी त्यांच्या घरातला भाडोत्री नाही तर एक सदस्य म्हणूनच राहू लागलो. काकूंनी मला त्यांचा स्वतःचा मुलगा म्हणून वागवू लागले. काही वर्षानंतर रवीनाचे लग्न झाले आणि काकूंनी त्यांच्या अर्ध्या प्रॉपर्टीचा हिस्सा माझ्या नावावर केला. एके दिवशी मी आणि काकू मंदिरवरून घरी येताना एका फाटक्या वस्त्रामध्ये एक छोटी मुलगी मला दिसली. तिच्या पायात चप्पल नव्हते आणि हातात अर्धी खाल्लेली भाकरी होती. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारले, बाळा, कुठे राहतेस तू? ती म्हणाली, मी बसस्टँडवर राहते. माझं कोणी नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला माझ्या जुन्या आठवणी आणि माझे लहानपण मला आठवले. मला असं वाटले की म्हणून मी काकूंची परमिशन घेऊन तिला घरी घेऊन आलो. घरी आल्यावर काकूंनी त्या मुलीचे नाव आरती असं ठेवले. तेव्हाच माझ्या डोक्यात विचार असे आले की कितीतरी अनाथ मुलं आहेत ज्यांना सहाऱ्याची गरज असते. मी काकूंची परमिशन घेऊन एक आश्रम बांधले आणि तिथे अनाथ मुलामुलींना आणून ठेवले. त्यांच्या शिक्षणाची सोय केली, राहण्या खाण्यापिण्याची सोय केली. रवीना आणि तिचा नवरा पण कधी कधी मदत करण्यास येत होते. कधी कधी देव आपल्याला त्याच ठिकाणी पाठवतो, ते सर्व जाणीव करून देतो जे आपण बघून आलेलो असतो. मित्रांनो, कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.